पण आता अमित राज्याध्यक्षाचं काही खरं नव्हतं. कारण आता जानूचा पारा जो चढला होता आणि आज त्याला बायको नावाच्या वादळाला सामोरं जावं लागणार होतं. बिचारा अमित. बडाया तर रोजीने मारल्या होत्या, पण त्याचं भुर्दंड मात्र बिचाऱ्या अमितला भोगावं लागणार होतं. खाया पिया कुछ नाही, गिलास तोडा 12 आना, सारखी गत होणार होती त्याची. आता पुढे. रोजी आज सकाळपासूनच साईटवर गेली होती, जी आता लंच ब्रेकमध्ये परतली होती. त्यामुळे तिला जानूबद्दल काहीच माहीत नव्हतं. अमितने जानूच्या डेस्कपासून सगळं रॉनीला मॅनेज करायला सांगितलं होतं. त्यामुळे रोजीला काही सांगण्याची तसदी घेतली नव्हती त्याने. म्हणून आज रोजी जानूसमोर तिच्याच नवऱ्याच्या ती किती क्लोज आहे हे खूप मीठ मसाला लावून सांगत होती, ज्याचा आता जानूला भयंकर राग आला होता. एक तर आधीच ती तिच्या मीतबद्दल किती पॉझिटिव्ह होती आणि आज पहिल्याच दिवशी हे सगळं घडलं जे तिला अजिबातच आवडलं नव्हतं. जानू तिच्या डेस्कवर बसून तिचं काम करत होती, पण राहून राहून तिला दुपारी कॅन्टीनमध्ये जे घडलं ते सगळं डोळ्यांसमोर येत होतं आणि तिचा अजूनच जास्त जळफळाट होत होता. अमित लंचनंतर कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंगसाठी गेला होता. तो आत्ता त्याच्या केबिनमध्ये परत आला होता. क्लायंटने जे प्रेझेंटेशन पाठवलं होतं तेच तो स्टडी करत होता. सोबत रॉनी आणि रोजीसुद्धा होते. त्यामुळे त्याचं जानूकडे लक्ष गेलंच नव्हतं कधीपासून. जर गेलं असतं तर कदाचित त्याला आयडिया आली असती पुढच्या वादळाची. आता ऑफिस सुटायची वेळ झाली होती आणि एक एक करून सगळेजण ऑफिसमधून बाहेर जात होते. जानूने पण तिची पर्स घेतली आणि एकदा अमितच्या केबिनकडे पाहिलं तिने आणि सरळ तिथून निघून ऑफिसच्या बाहेर आली. तिचा राग तर अजूनच वाढला होता, कारण लंच ब्रेक नंतर रोजी सतत त्याच्यासोबत होती आणि त्याच्यासोबत त्याच्या केबिनमध्येही तीच होती. पण त्याने एकदाही जानूला केबिनमध्ये बोलावलं नव्हतं किंवा एकही मेसेज केला नव्हता त्याने तिला. म्हणून मॅडमच्या नाकाचा शेंडा अजूनच लाल झाला होता. जानू ऑफिसमधून बाहेर पडली तसं अमितच्या ड्रायव्हरने तिला अडवलं, पण ती काही थांबली नाही. मी माझी टॅक्सीने जाईन, तुम्ही तुमच्या साहेबांना घेऊन या, तिने ड्रायव्हरला सांगितलं आणि ती बाहेर पडली. ऑफिसच्या बाहेर जाऊन ती टॅक्सीची वाट पाहू लागली, पण आज का कुणास ठाऊक एक पण टॅक्सी तिच्यासाठी थांबतच नव्हती. आज या टॅक्सींना काय झालंय? का थांबत नाही आहेत माझ्यासाठी? का मी ह्यांच्यासोबत न येऊन चूक केली का? मला काय आता चालत जावं लागेल का? अरे देवा, ह्यांना कॉल करू का? ती स्वतःशीच बडबडत होती. पण राग तर आज आलाच होता, त्या रोजीचा पण आणि तिच्या मीतचा पण. नो जानू, काही गरज नाही आहे त्यांना कॉल करायची. तू चालत जाऊ शकतेस. हो, यू आर व्हेरी स्ट्रॉंग. तिने स्वतःचीच तारीफ केली आणि सरळ पायी चालू लागली. पण 5 मिनिटांतच तिच्यासमोर एक मर्सिडीज येऊन उभी राहिली. एका सेकंदासाठी तिने श्वास रोखून धरला, कारण ती मर्सिडीज तिच्या खूपच जवळ येऊन थांबली होती. पण लगेच ती भानावर आली, कारण तिने ओळखली होती ती मर्सिडीज तिच्याच नवऱ्याची होती. तिने तोंड वाकडं केलं आणि त्याला इग्नोर करून पुढे जाऊ लागली. तोच तिचा हात पकडला गेला आणि तिला पकडून त्याने बळेच गाडीत बसायला लावलं. ती मात्र एकही शब्द न बोलता गाडीत जाऊन बसली, कारण त्याच्या डोळ्यात तिने राग जो पाहिला होता म्हणून थोडी का होईना घाबरली होती ती. जानू, व्हॉट हॅपन? व्हाय डिड यू लिव्ह विदाऊट सेईंग ए सिंगल वर्ड? काय झालंय? तू अशी कशी काहीच न सांगता ऑफिसमधून निघून आलीस? अमित आता तिच्यावर बरसला. एक तर तो आधीच त्या क्लायंटचं प्रेझेंटेशन स्टडी करण्यात बिझी होता आणि त्यामुळे ऑफिस सुटलं तरी त्याच्या लक्षात आलं नाही की आज जानू ऑफिसमध्ये आहे आणि तिला सोबत घेऊन तो घरी जाणार आहे. पण जेव्हा ड्रायव्हरचा फोन आला आणि त्याने सांगितलं की मॅडम एकट्याच निघून गेल्या, तेव्हा कुठे त्याने सगळं वाइंड अप केलं आणि तो ऑफिस बाहेर आला. त्याने ड्रायव्हरला घरी जायला सांगितलं आणि तो स्वतः गाडी ड्राईव्ह करत आला. पण इथे जानू चिडीत चूप होती. एकदम तोंडावर बोट होतं तिच्या. काहीच बोलत नव्हती. जानू, प्लीज स्पीक अप. डोंट ट्राय माय पेशन्स लेवल. ती कधीपासून काहीच बोलत नव्हती, म्हणून आता तो चांगलाच भडकला होता. पण ती मात्र टस का मस नाही झाली. तिला माहीत होतं तो कितीही चिडला तरी तिच्यासमोर तो लगेचच मेल्ट होणारच होता.
म्हणून मॅडमच्या चेहऱ्यावरची माशीसुद्धा हलली नव्हती. त्याने आता नकारार्थी मान हलवली आणि गाडीचा गिअर चेंज केला आणि फुल स्पीडने गाडी सुसाट पळवली. तशी ती मात्र आता खूपच घाबरली. तिला तर आपण काहीतरी ॲडव्हेंचर करतोय असंच फील होत होतं. इतकी गाडी फास्ट होती, जणू हवेतच उडत होती. तिने तिचा सीट बेल्ट घट्ट पकडून ठेवला होता. प्रचंड भीती वाटत होती तिला. प्लीज स्टॉप द कार. ती आता जीवाच्या आकांताने त्याला गाडी थांबवायला सांगत होती. कारण अजून ह्याच स्पीडने गाडी चालली तर नक्कीच आपल्याला हार्ट अटॅक येईल असंच तिला वाटत होतं. पण तो काही ऐकत नव्हता. त्याने स्पीड कमी केलाच नाही. गाडी त्याच स्पीडने पुढे जात होती. तिला कळत होतं त्याला काय एक्सपेक्टेड होतं. तसं तिने मनातच दातओठ खाल्ले आणि बोलली, ओके, मी सांगते काय झालंय, पण प्लीज तुम्ही गाडी थांबवा आधी. तेव्हा कुठे त्याने गाडी थांबवली. हुश. तिने एक सुस्कारा सोडला आणि त्याला एक रागीट लूक देऊन ती खाली उतरली. कारण राग तर तिला आला होता, तर त्याने तिला मनवणं अपेक्षित होतं. पण नेहमीसारखं साहेबांनी त्यांचंच खरं केलं होतं, म्हणून ती अजूनच चिडली होती. पण तिला तसं उतरताना पाहून त्याने मात्र एक भुवई उंच करून तिच्याकडे पाहिलं. नाव टेल मी व्हॉट हॅपन, त्याने विचारलं. पण तिचं मात्र त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. कारण ती तर बाहेरचं सौंदर्य न्याहाळण्यात बिझी होती. त्यांची गाडी एका टेकडीवर होती आणि वरून खालचा जो नजारा दिसत होता तो अतिशय सुंदर होता. तोच पाहण्यात ती गुंग झाली होती. त्याला माहीत होतं तिला इथे आवडतं, म्हणून तो घेऊन आला होता आणि तिला आता त्या सौंदर्यात हरवलेलं पाहून त्याच्या मनाला समाधान मिळालं होतं. तरी त्याने चेहऱ्यावर तसं काही न दाखवता तिला पुन्हा विचारलं, जानू, आता सांग, काय झालंय? तू का अशी निघून आलीस मला न सांगता? तिने आता एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा हाताची घडी घालून तोंड वाकडं करत दुसऱ्या बाजूला बघू लागली. तशी त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली. जानू. त्याच्या आवाजात आता थोडी चरब होती. माझ्यावर आवाज चढवू नका तुम्ही, ओके? जा तुमच्या त्या PA आवाज चढवा. तीच सगळं बघते ना तुमचं, सकाळ ते संध्याकाळपर्यंत. तिला आता केबिनमध्ये पण शिफ्ट करणार आहात. करा, जे हवं ते करा, पण माझी जागा तिथून चेंज करा. मला नाही बसायचंय तुमच्याबरोबर समोर. मला दुसरीकडे शिफ्ट करा, ओके? ती तुमची रोजी ती मला सांगणार का आता? माझ्या नवऱ्याला कधी राग येतो आणि कधी नाही ते? माझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडी? कोण समजते कोणती स्वतःला? हा? जानूचा पारा आता चांगलाच चढला होता. तसं अमितने जवळ जाऊन तिला घट्ट मिठीत घेतलं. सोडा मला. ती त्याच्या मिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. श्श, एकदम चूप, तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. तशी थोड्या वेळाने ती शांत झाली, पण नाकावर राग मात्र तसाच होता. जानू, माझी रोजी? सिरियसली? त्याने विचारलं. तशी तिने त्याच्यापासून नजर चोरली, कारण बोलण्यामध्ये ती बोलून गेली होती की तुमची रोजी. बरं, मला सांग, नेमकं काय झालंय? त्याने विचारलं. तसं तिने कॅन्टीनमध्ये घडलेलं सगळं त्याला सांगून टाकलं. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. जानू, तूच तर म्हणालीस ना की तुझं इंट्रोडक्शन नाही करून द्यायचंय कोणालाच. मग आता रोजीला पण माहीत नाहीये तू कोण आहेस ते, म्हणून ती तुझ्याशी तसं वागली. जर तिला माहीत असतं की तू सौ जान्हवी अमित राज्याध्यक्ष आहेस, तर तिची हिंमत झाली असती का तुझ्याशी असं तोंड वर करून बोलण्याची? तो म्हणाला. ते सर्व ठीक आहे, पण समोरचा माणूस लहान असो वा मोठा, समोरच्याला रिस्पेक्ट द्यायला हवा तिने. मी एक साधारण एम्प्लॉई आहे, तर मला काहीही बोलेल का ती? बाकीच्या स्टाफला पण ती तशीच बोलत असेल, जानू बोलली. तुला आवडत नाही का ती? अमितने विचारलं. तसं जानूने तोंड वाकडं केलं. माझं काय आहे? मला आवडो न आवडो, माझा आणि तिचा संबंध काय? तिने खांदे उडवत उत्तर दिलं. तुझा नाही आहे, पण माझ्या बायकोचा संबंध नक्कीच येतो तिच्याशी. जर माझ्या बायकोला आवडत नसेल तर मला पण नकोय ती माझी PA म्हणून. मी आजच तिला फायर करतो. तो बोलला. तशी जानू त्याच्याकडे पाहतच राहिली. नाही, तुम्ही असं काहीच करणार नाहीयेत, ओके? ती बोलली. तसा तो मात्र गालातच हसला.
तिला रोजीचा कितीही राग आला असला तरी तिचा जॉब केलेला अजिबात आवडणार नव्हतं तिला. त्याला पण माहीत होतं त्याची जानू किती सॉफ्ट हार्टेड आहे ते. आर यू शुअर? त्याने मुद्दाम पुन्हा विचारलं. येस, ती बोलली. ओके, पण मग मी असं समजू का की तुझा राग गेला आहे? त्याने मागून तिला मिठी मारली आणि तिच्या गालाला गाल घासत विचारलं. हो बोलली ती. अजून किती रागावणार होती त्याच्यावर? तो तर तिच्या खुशीसाठी त्या रोजीला जॉबवरून काढून टाकायला निघाला होता, जे तिला नको होतं. पण मग आता कोणत्या कारणावरून राग धरून राहणार होती ना ती त्याच्यावर? दॅट्स माय गर्ल, तो बोलला. मग ती पण किंचित हसली. म्हणजे राग तिचा केव्हाच निवळला होता, पण लगेच कशी नॉर्मल होणार होती ती? थोडासा भाव तर खाणारच होती. आफ्टर ऑल अमित राज्याध्यक्षाची बायको होती. मग असं कसं सहजासहजी सोडणार होती त्याला? पुरेपूर लाड करून घेणार होती त्याच्याकडून. पण ती हे नेहमी का विसरते की तो अमित राज्याध्यक्ष आहे बेबी. त्याने तर तुझ्याही पुढे जाऊन विचार केला होता. काय झालं जान? तिचा नाकाचा शेंडा अजून लालच होता म्हणून त्याने विचारलं. तुम्हाला काय वाटतंय? इतक्या सहजासहजी सोडणार आहे का मी तुम्हाला? ती बोलली. असं? बरं, नको सोडू. हा घे, मी तुझ्याच मिठीत आहे. तो त्याची मिठी अजूनच घट्ट करत बोलला. तसा तिने डोक्यालाच हात लावला. असं नाही हो, ती वैतागत बोलली. मग कसं हो? तो पण तिला कॉपी करत बोलला. तशी ती त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. जा तुम्ही, मला नाही बोलायचे तुमच्याशी, ती तोंड पाडत बोलली आणि तिथून निघून जाऊ लागली. तोच त्याने तिचा हात पकडला आणि तिला गाडीत बसवलं. ती मात्र रागाने खिडकीच्या बाहेर पाहत होती. पण बराच वेळ झाला तरी अजून ते त्यांच्या घराकडे पोहोचलेच नव्हते. मग मात्र तिने मौन व्रत तोडलं आणि त्याला विचारलं, मीत, आपण कुठे जात आहोत? त्यावर तो हसला. जिथे गेल्यावर तू मला सोडणार नाही, तो तिला डोळा मारत बोलला आणि त्याने अजूनच स्पीड वाढवला गाडीचा. त्यांची गाडी आता एका बीचवर होती, जिथे त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. फक्त समुद्राचा खळखळ आवाज येत होता आणि बाकी शांत वातावरण. एव्हाना अंधार झाला होता, त्यामुळे चंद्रप्रकाश पसरला होता आणि तेवढाच काय तो उजेड. मीत, आपण इथे का आलोय? मला भीती वाटते, आपण इथून जाऊया का? तिने भीत भीतच विचारलं. मी आहे ना जान, डोंट वरी डिअर, तो तिचा हात घट्ट पकडत बोलला. चल, तो बोलला तशी ती त्याच्यासोबत एक एक पाऊल टाकत पुढे चालू लागली. पण जसे ते एक एक पाऊल पुढे टाकत होते, त्यांच्या बाजूचे एक एक लाईट्स ऑन होत होते आणि ते पाहून जानू गांगरून गेली होती. तिने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. बाजूच्या लाईट्समुळे थोडा उजेड झाला होता, पण अचानक समोर खूप मोठा उजेड झाला. तिने डोळ्यांवर हात ठेवला होता त्या उजेडामुळे, पण जसा हळूहळू तिने डोळ्यांवरचा हात काढला, ती एकदम स्तब्ध होत पाहतच राहिली. कारण समोर एक टेंट होतं, जे की पूर्ण सोनेरी लाईट्सने उजळून निघालं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे माय जान. तिला तर काय करू आणि काय नको असं झालेलं ते बघून. म्हणजे सगळं स्वप्नवत. ती तर ऑफिस जॉईन करण्याच्या नादात हे पण विसरून गेली होती की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आणि त्यानेही तिला नव्हतं सांगितलं, कारण त्याला तिला हे सरप्राईज द्यायचं होतं. यू लाईक इट? तो विचारत होता तिला. येस येस येस, ती जोरात त्याला मिठी मारत बोलली. तसं त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. कम, तो त्याचा हात तिच्या पुढे धरून तिला यायला सांगत होता. तिने पण हसत हसत त्याच्या हातात हात दिला आणि त्याच्या सोबत चालू लागली. टेंटच्या बाहेर एक टेबल आणि 2 खुर्च्या होत्या. त्या टेबलवर एक केक आणि शॅम्पेनची बॉटल होती आणि आजूबाजूला खूप सारे रेड अँड व्हाईट बलून्स. ते बघून तर ती एकदमच खुश झाली, पण लगेच तिचा चेहरा थोडा पडला. काय झालं जानू? त्याने तिचा तो नर्वस चेहरा पाहून विचारलं. मीत, तुम्ही इतका छान प्लॅन बनवला, पण मी बघा ना, सकाळपासून ह्याच साडीवर आहे, ती बोलली. जान,
तू छानच दिसते ह्या साडीत. मी सकाळीच तुला कॉम्प्लिमेंट पण दिलंय. पण तरी तुला अजून वेगळं रेडी व्हायचं असेल तर ते पण आहे. तू टेंटमध्ये जा, तिथे सरप्राईज आहे तुझ्यासाठी, तो बोलला. खरंच? ती खुश होतच बोलली आणि आत टेंटमध्ये गेली. तिने आत पाहिलं तर आतमध्येही टेंट गुलाबाच्या फुलांनी खूपच छान डेकोरेट केलं होतं आणि खाली गाद्या आणि ब्लँकेट पण होतं. तशी तिच्या गालावर लज्जेची लाली पसरली. मग तिला गिफ्ट रॅप केलेला एक बॉक्स दिसला आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. इथे अमित वाट पाहत बाहेर उभा होता, पण त्याची प्रतीक्षा लगेचच संपली होती, कारण ती आता रेडी होऊन बाहेर आली होती. बेबी पिंक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन तिने घातला होता. कानात मोठे डायमंडचे टॉप्स आणि गळ्यात फक्त तिचं छोटं मंगळसूत्र. केस सगळे क्लचरमध्ये अडकवून वर बांधले होते, त्यामुळे तिच्या शरीराचा वरचा कोणताच भाग झाकला गेला नव्हता. तिचा उघडा गळा आणि क्लिवेजेस स्पष्ट दिसत होते, त्यामुळे ती खूपच मादक दिसत होती. आणि तिला तसं पाहून इथे त्याच्या श्वासाची गती मात्र प्रचंड प्रमाणात वाढली होती. धक धक धक. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.